फलंदाज दया जाधवला पाहतोय आपण. पहिला चेंडू संघच अकाउंट ओपन केलंय एक धावेने आपण पाहतोय. पुढचा चेंडू फ्रीजचा चेंडू असेल. फलंदाज आपण पाहतोय सुदाम नाईकला पाहतोय आपण. एक ताकदवर फलंदाज आपण पाहतोय. हा देखील पंच आमच्याकडे हा अवांतर चेंडू असेल. या अतिरिक्त एका धावेने जर विचार केला संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत फ्रीजचा चेंडू असेल. फलंदाज सुद्धा म्हणा नाईकला पाहतोय आपण. छोटा बॅक बडा धमाका आपण पाहायला मिळते मैदानावरती. खांदा संघ वेळेवरती उपस्थित राहिला होता आणि आपण पाहिलं तर टीम भिंगार संघाने थोडा उशीर केलाय स्पर्धेसाठी. 2 बॉलची पॅनल दिली गेली. हा देखील फटका सजवला आपण पाहतोय. फ्री हिटचा चेंडू होता. कुठलाही फलंदाज बाद नसेल आपण पाहायला मिळते. एक सिंगल रन पाहायला मिळेल. हे अतिरिक्त एक धाव एका धावेने जर विचार केला संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू होता. तर मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय नवनाथ नाईकला पाहतोय आपण. हा देखील एक चांगला फलंदाज असेल. टीम खांदा संघ आपण पाहतोय. 2 ताकदवर संघ चांगले युद्ध पाहायला मिळते. हा देखील फटका सजवला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू गेलाय. आजच्या दिवसातला एक पहिला चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय नवनाथ नाईकच्या बॅटमध्ये एक दर्जेदार चौकार. कमालीचा फटका पाहिला आपण नवनाथ नाईकच्या माध्यमातून. या 4 धाव्याने जर विचार केला संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. कमालीचा फटका पाहिला आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळाला. आजच्या रात्रीतला पहिला चौकार पाहायला मिळाला. चांगली सुरुवात पाहतोय आपण नवनाथ नाईकच्या माध्यमातून. कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. दयावरती आक्रमण करण्याचा निर्णय घेतला आपण पाहतोय फलंदाज नवनाथ नाईकनं. हा देखील त्याच दिशेने आपण पाहतोय. हा देखील एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळते. कमालीची फटकेबाजी पाहतोय आपण मैदानावरती. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. 4 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या 11च्या घरात. सलगचे 2 चेंडू चौकार पाहायला मिळते. त्याच दिशेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण नवनाथ नाईकच्या माध्यमातून. 2 चेंडू पेस केले. अर्धा स्वतःच्या अकाउंट वरती ओपन केले त्या फलंदाजानं. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतोय. कमालीचे 2 फटके पाहायला मिळते. चांगली सुरुवात पाहतोय आपण टीम खांदा संघाच्या माध्यमातून. अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. हा देखील आपण पाहू शकतो. त्याच दिशेने आपण पाहतोय लॉंग ऑफच्या वरतून आजच्या दिवसात पहिली हॅट्रिक चौकार हॅट्रिक पाहायला मिळते. फलंदाज नवनाथ नाईकच्या बॅट बनू कमालीची फलंदाजी पाहतो आपण. अप्रतिम दर्जाची फलंदाजी. कमालीची फलंदाजी. सलगचे 3 चौकार आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीतली पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळते. फलंदाज नवनाथ नाईकच्या बॅट पण धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती जोडले गेले. आक्रमक ठरलाय फलंदाज नवनाथ नाईकला पाहतो आपण. पॉवर प्लेचं षटक आहे. फलंदाजाची दादागिरी चालती या षटकामध्ये. चांगली गोल फलंदाजी पाहतो आपण टीम खांदा संघाच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाची फलंदाजी. खराब गोलंदाजी पाहतो आपण दयाच्या माध्यमातून. हा देखील हाफटरकर चेंडू दा. आता मात्र निर्धाव चेंडू हाताळलाय. एक कमबॅक चेंडू आपल्याला पाहायला मिळते दयाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा. अप्रतिम सामना पाहतोय आपण. पनवेल खांदा त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो भिंगार अजयचा संघ आपल्याला पाहायला मिळते. हा देखील त्याच प्रकारच्या पंच आमच्याकडे वळतील. पहिले षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती जोडले गेले. चला स्पीडअप करा मित्रांनो. कुठलाही टीम मीटिंग घेऊ नये.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी राहिली टीम खांदा संघाच्या माध्यमातून. सलगचे 3 चौकार पाहायला मिळाला आपल्याला नवनाथ नाईकच्या बॅटमधून. अप्रतिम दर्जाची फलंदाजी राहिली. दुसऱ्या षटकात तळण्यासाठी गोलंदाज आपण नवीन गोलंदाज पाहतोय. अवि जाधवला पाहतोय आपण. पहिल्या गोलंदाज दयानं 15 धावा खर्च केलेत. त्यानंतर दुसऱ्या षटकात तळण्यासाठी गोलंदाज आपण अवि जाधवला. स्ट्राईक एंड वरती एक मोठा फलंदाज पाहतो आपण सुदाम नाईकला पाहतो आपण. यंदाच्या सीझन मध्ये अक्षरशः फॉर्म मध्ये असलेला फलंदाज पाहतो आपण सुदाम नाईकला पाहतो आपण. अनेक मैदानावरती पाहतो आपण अप्रतिम फलंदाजी राहते या फलंदाजाच्या माध्यमातून. देखील रिव्हर्स अटॅम्प्ट करायचा होता आपण पाहतोय. एकदा वेगानं सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती समाधानी मानावे लागेल. एक धाव एका धावून जर विचार केला संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज पाहतो आपण ज्याच्या बॅट मधनं आपण 3 चौकार पाहिली आहेत. नवनाथ नाईकला पाहतो आपण. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहिली नवनाथ नाईकच्या बॅट मधनं. देखील बुलटा चेंडू हलक्यातून पेस केला आपण पाहतोय. मिडलला चेंडू आला. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. 2 देखील धावा सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावांनी जर विचार केला संघाची धावसंख्या 18च्या घरात आपण पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो आपण मैदानावरती. टीम खांदा संघाला आपण पाहतोय. पुढचा चेंडू पेरण्यासाठी सज्ज गोलंदाज. देखील आपण पाहतोय. दांड्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज आपण पाहतोय. नवनाथ नाईकच्या खेळीचा अंत पाहायला मिळतो. पहिला धक्का लागला टीम खांदा संघाला. नवनाथ नाईक बॅक टू डग आउट. पहिला धक्का लागला टीम खांदा संघाला. नवनाथ नाईकच्या बॅटमधून आपण 3 चौकार पाहिली होतं. त्यानंतरच चांगलं कमबॅक पाहतोय आपण. अवि जाधवला पाहतो आपण. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहतो आपण. कमालीची गोलंदाजी पाहिली आपण दुसऱ्या षटकामध्ये. एक नवनाथ नाईक सारख्या एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो आपण. नवनाथ नाईकचा जर विचार केला 7 चेंडू पेस केला आणि 14 धावा वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते. चांगली दर्जाची फलंदाजी देखील पाहिली आपण नवनाथ नाईकच्या बॅटमधून. सलगचे 3 चौकार पाहिल्या. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत आहे. अजय नाईकला पाहतो आपण. अजय नाईकचा जर विचार केला तर अक्षरशः आदिवासी पनवेल प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली या फलंदाजानं. भरपूर सारे मैदान देखील गाजवलेत. तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतोय. अवि जाधवला पाहतोय आपण. अप्रतिम गोलंदाज राहिले अद्यापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून. देखील फटका सजवला आपण पाहतो. लॉंग ऑफच्या वरतून ठोकला या दर्जेदार पहिला आजच्या रात्रीतला पहिला षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 24 धावा धावफलकावरती आल्या सुरुवात केले गोलंदाजवरती आक्रमण करण्याचे. अजय नाईकला पाहतो आपण. पहिल्या चेंडू पेस करताना एक चांगला मोठा फटका पाहायला मिळाला. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. असं वाटलं की डगआउट मधून सेट होऊन आलाय का या फलंदाज आपण अजय नाईकला पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला. आक्रमण केलंय गोलंदाजावरती. आता मात्र देखील हलक्यात पेस केलाय. स्ट्रेट डाऊन चेंडू आलाय. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. गचा शतरक्षण राहिले आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय सीमा पार. हा येतोय दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती. बॅकअप साठी आला होता छत्रपती. त्याला देखील चेंडू अडवता आला नाही. धावफलकाचा विचार केला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती जोडले.
अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतोय आपण अजयच्या बॅटमधून एक चौकार एक षटकाराच्या मदतीने खेळतोय अजय नाईकला पाहतोय आपण हा देखील हलक्यातनं पेस केलं टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळते एकदम वेगाने सहजरित्या पूर्ण एकाच धावेवरती समाधान मानवलं गेलं एकदम एकदम जर विचार केला संघाची धावसंख्या 55 आमच्याकडे वरती षटक समाप्तीनंतर 2 षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहिली टीम खांदा संघाच्या माध्यमातून दोन बल्लाढ्य संघ आपण पाहतोय पनवेल खांदा त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय टीम भिंगारे संघ आपल्याला पाहायला मिळते दोन ताकदवर संघ असतील नवीन गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय धीरज पवारला पाहतो आपण धीरजचा जर विचार केला तर पॉवर प्लेचं षटक असताना आपण भरपूर वेळा पाहिले गोलंदाजाला आपण पाहतोय हा देखील आपण पाहतोय हलक्यातनं पेस केले चांगल्या शतक राहिले एकदा वेगाने सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल दोन देखील धावा पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात तीन देखील धावा सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते चित्त्याच्या चपळाईनं 3 धावा वेगाने सहजरित्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात या 3 धावांचा जर विचार केला संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 32 धावा धावफलकावरती आता मात्र स्ट्राईक इन वरती आपण पाहतोय सुदाम नाईकला पाहतोय आपण अद्यापर्यंत एकही मोठा फटका आला नाही सुदाम नाईकच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळते हा देखील आपण पाहतोय फटका सजवलाय आपण पाहतोय एकदा वेगाने सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळते एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल धावा फलकाचा विचार केला एका गड्याच्या मोबाईलमध्ये 33 धावा धावफलकावरती जोडले गेलेत अद्यापर्यंत टॅपिंग क्रिकेट मैदानावरती पाहतोय अजूनपर्यंत धीरजवरती आक्रमण केलं नाही फलंदाजानं अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतोय आपण टीम भिंगार संघाच्या माध्यमातून हा देखील फुल टच चेंडू आपण पाहतोय फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू गेलाय आउट ऑफ द पार बिग हिट षटकार अप्रतिम फटका पाहायला मिळाला अजय नाईकच्या बॅट मधना या षटकाराच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो आपण हा देखील मिनी हेलिकॉप्टर पाहतो आपण धोक्याची घंटा होऊ शकते फलंदाज बाद आपण पाहतोय सुदाम नाईकच्या खेळीचा अंत सुदाम नाईक बॅक टू डग आउट अप्रतिम दर्जाची शतरक्षण पाहायला मिळते सुदाम नाईक सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद केला आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम दर्जाचे शतरक्षण राहिले जबरदस्त षटकार आल्यानंतर एका फलंदाजाला बाद केलं सुदाम नाईक सारख्या एका मोठ्या फलंदाजाला बाद केलं चला स्पीडअप करा टीम भिंगार संघ कुठलाही वेळेला देखील भरपूर महत्व असेल नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत आहे गुरुनाथ नाईकला पाहतो आपण हा देखील एक चांगला फलंदाज असेल टीम खांदा संघाच्या माध्यमातून अद्यावरात चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहतोय धीरज पवारच्या माध्यमातून हा देखील पंचामच्या वळतील अव्वांतर चेंडू असेल हे अतिरिक्त एकदम जर विचार केला संघाची धावा संख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत चला स्पीडअप करा अप्रतिम दर्जाचा सामना पाहतोय आपण पनवेल खांदा त्याच्या अगेन्स्ट फाईट करतो भिंगार अजयचा संघ आपल्याला पाहायला मिळते 2 ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळते हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल बॅटची इनर एज लागली होती आपल्याला पाहायला मिळते
फलंदाज बाद आपण पाहतोय अजय नाईकचा खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळते. अजय नाईक बॅक टू डगआउट. अजय नाईक सारखा एक मोठा फलंदाजाला बाद केलं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहतोय आपण धीरज पवारच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक पाहायला मिळते. 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्यानंतरच षटक अत्तर धीरज पवारला आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहिली आपण धीरज पवारच्या माध्यमातून. चला हॅलो हॅलो हॅलो. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाला. फलंदाज आले आले आक्रमण केलंय गोलंदाजावरती. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. सुनीलच्या बॅटवरनं एक तडाखा पाहायला मिळाला आपल्याला. या षटकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती जोडले गेले. तर अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहतो आपण टीम खांदा संघाच्या माध्यमातून. तीन षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती जोडले गेले. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहिली आपण टीम खांदा संघाच्या माध्यमातून. 15.33 पॉइंटची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहिली आपण, फलंदाजी पाहिली आपण टीम खांदा संघाच्या माध्यमातून. 14 षटकांसाठी नवीन गोलंदाज मैदानावरती वैभव कातकरीला पाहतो आपण. हा देखील आपण पाहू शकाल. चेंडूला थोडी उसळी घेतली. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. पहिल्या चेंडू अत्तळा गोलंदाज निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. वैभव कातकरीला पाहतोय आपण अद्यापर्यंत. पहिल्या चेंडू निर्धाव चेंडू अत्तळा या गोलंदाजानं. हा देखील आपण पाहू शकाल. अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फलंदाज धक्का लागला टीम धक्का क्रमांक 4 टीम खांदा संघाला. फलंदाज पाहतोय आपण गुरुनाथ नाईकच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला तर 46 धावा धावफलकावरती जोडले. 4था धक्का लागला टीम खांदा संघाला गुरुनाथ नाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहिले आपण सेकंड स्लिपच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत आहे. विजय नाईकला पाहतो आपण. अद्यापर्यंत नॉन स्ट्राईक इनवरती आपण पाहतोय सुनील नाईकला पाहतो आपण. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल काही चुकी न करता 5वा धक्का लागला टीम खांदा संघाला. फलंदाज विजय नाईक बॅक टू डगआउट. चौथ्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहतो आपण वैभव नाईकच्या माध्यमातून. कमबॅकिंग षटक अतळेल का हा गोलंदाज आपण पाहतोय. त्यावर चांगली गोलंदाजी राहिली. 3 चेंडू अत्तळ्य 2 फलंदाजाला बाद केलं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर झालाय. राम नाईकला पाहतोय आपण. नवीन फलंदाज स्वतः संघाचा संगनायक असेल टीम खांदा संघाचा आपण पाहतोय. भरपूर अंदाज असेल या टेनिस क्रिकेटचा या फलंदाजाकडे. राम नाईकला पाहतोय आपण. भरपूर अंदाज असेल या मैदानाचा देखील भरपूर अंदाज असेल. या खेळपट्टीचा देखील भरपूर अंदाज असेल.
हा देखील आपण पाहू शकाल टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळते. गचाळ शतक राहिले होते. एकदा वेगाने सहजरित्या पुन्हा आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट केले फलंदाज सुनील नाईकला आपण पाहतोय. त्याच्या बॅट वरनं एक षटकार पाहिला होता. ही एक धावेने धावफलक आपण पाहतो. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. ही स्पर्धा साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. भरपूर सारा प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. हा देखील निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. व्हाईटचा रिव्ह्यू घेतलाय टीम खांदा संघानं. चला टेक्निकल रूम मध्ये आपण चेक करूया. साहेब प्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर आत्ताच इथं मान्यवरांचं आगमन झालंय. सुकेश शेठ चौधरी आणि त्यांच्या संवेद आपण पाहतोय. संतोष दादा खैरला पाहतोय आपण. खैरवाडीतील कुठं असतील त्यांनी मंचावरती यायचंय. चला डॉट चेंडू असेल हा. चांगली गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत टीम भिंगार संघाच्या माध्यमातून. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहिली. अवघ्या 5 चेंडू अतळे अवघ्या 1 धाव खर्च केले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली या गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज पाहतोय आपण वैभव कातकरीला पाहतोय आपण. कमबॅकिंग षटक हाताळताना पाहतोय आपण. हा देखील आप ट्रॅकर चेंडू होता. पुरेपूर फायदे घेतले. चेंडू गेलाय आउट ऑफ द पार. बिग हिट षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलकाचा विचार केला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा धावफलकावरती 50 कंप्लीट झाली. एकदा जोरदार टाळ्या टीम खांदा संघासाठी. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहिली. तर आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन झालं आपण पाहतोय मंचकावरती. निश्चित स्वरूपात आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया. खैरवडे गावातील एवन जोडे आपण पाहतोय. सन्मान्य सुकेशेठ चौधरी तसेच त्यांच्या समियत संतोष खैर या दोन्ही व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करेन की मंचकावरती येऊन मात्र स्थान बनवायचं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ धामण्या या चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. अतिशय चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय सातत्यानं. खैरवडीची स्पर्धा म्हटले तर त्या स्पर्धेमध्ये या 2 व्यक्तींचा फार मोठा हात असतो आपण पाहतोय. आणि त्या दोन्ही व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी शुभागमन झाला आपण पाहतोय. सन्माननीय सुकेश शेठ चौधरी आणि त्याच्या समवेत संतोष शेठ खैर या दोन्ही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेन की मंचावरती येऊन मात्र स्थान बनवायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये या अंतिम रात्रीमध्ये मनपूर्वक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला सामना भिंगार आणि त्यांच्या अगेन्स्ट खांदा या 2 संघादरम्यान ही लढत आपण पाहतो. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना खांदा टीमनं बनवल्या गेल्या 53 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि लक्ष ठेवलंय 54 धावसंख्येचा आपण पाहतोय भिंगार टीमच्या अगेन्स्ट. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सिव्हिडी बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचकामला. दोन्ही टीम्सला विनंती असेल की टॉस साठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं राहील
कारण या स्पर्धेमध्ये अतिशय शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने जो संघ लेट येतो त्या टीमला मात्र 2 चेंडूंना पॅनल्टीला सामोरं जावं लागतं. अद्यापर्यंत हा नियम या स्पर्धेमध्ये आम्ही कायम राखला आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय 11 स्टार खांदा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल भिंगार या दोन संघादरम्यान ही अतिशय ताकदवार लढत आज आपण जर का पाहायला गेल्या या स्पर्धेतील हे लॉर्ड्स अर्थातच आदिवासी टेनिस क्रिकेट मधील एकापेक्षा एक तारे सितारे आज या रजनीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये हा पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला 11 स्टार खांदा आणि त्यांच्या अगेन्स्ट भिंगार. तर आपण जर का पाहिलं गेलं एका बाजूला आपण पाहतोय सुदाम नाईक तर एका बाजूला धीरज पवारचा संघ. इथून पाहू लागेल कोण कोणावरती हवे ठरेल. ज्या अनुषंगानं आपण पाहिलं गेला पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या तब्बल 53 धावा बनवल्यात आणि 54 धावेचा लक्ष ठेवलं मैदानाच्या आतमध्ये. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धीरज पवार आणि अजय नाईक एक नामवंत जोड्या सातत्यानं व्यावसायिक गटामध्ये या दोन फलंदाजाची फार मोठ्या संख्येनं मात्र प्रसिद्धी आपण पाहतोय. आज मात्र अव्वल दर्जाचे संघ एकापेक्षा एक सरळ संघ आपल्याला पाहायला मिळतील. कारण आज आपण पाहतोय ज्या अनुषंगानं या स्पर्धेमध्ये आदिवासी टेनिस क्रिकेट मधील आपण जर का पाहिलं गेला अव्वल दर्जाच्या टीम्सला मात्र यावेळेस आजच्या रात्रीमध्ये इन्व्हाइट केलंय. आणि इथून पाहावं लागेल आज देखील 10 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावतील आणि त्यामधून एक संघ सुपर 6 मध्ये दाखवलेल. आपण जर का पाहिलं गेलं 6 रजनीमध्ये ही स्पर्धा पाहिली आणि आज अंतिम रजनी आपण पाहतो या स्पर्धेची. ज्या अनुषंगानं क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहिला धामणी नगरीमध्ये आणि आज कुठे का होईना त्या मात्र स्पर्धेला मात्र आज मात्र निरोप दिला जाईल आपण पाहतोय. आणि त्यासाठी आज आलेल्या सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. उत्तरार्धातील पहिला चेंडू पंचांचा ग्रीन कंदील. पहिला चेंडू धीरज पवार साड्या इथून मात्र पलटवार मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू फेकला डॉट. इथून मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जर का अंतिम षटकापर्यंत राहिल्या तर सामना रफे आणि टफ होईल यात मात्र शंका नाही. या त्यासाठी धीरज पवारला इथून पलटवार करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू सुरेख फेकला गोलंदाज नवनाथ नाईकनं विजय नाईकनं आपण पाहतोय. दुसरा चेंडू फुल टॉस आणि त्यावरती पॉवर सर्कलचं रिंगण तोडलंय. चेंडू जाईल 4 धावांसाठी हा शानदार पहिला चौकार. आणि मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना धीरज पवार की अद्यापही मात्र सामना सोडला जाणार नाही. या ज्या अनुषंगानं पहिला चेंडू डॉट फेकला त्यानंतर मात्र जबरदस्त फटका सजवला आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय सीबीडी बेलापूर टीमचे कॅप्टन मात्र जॉईन झालेत चिंचकांबळा टीमचे कॅप्टन. इथून मात्र विनंती असेल पहिलं षटक समाप्त होण्या अगोदर जर का चिंचकांबळा टीमचे कॅप्टन आले नाही या तर निश्चित सीबीडी टीमला मात्र टॉस दिलेला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मात्र ब्लॉकलची सफर अतिशय चेंडू सुंदर फेकला आणि तोपर्यंत मिड ऑफ क्षेत्रामध्ये फार सुंदर क्षेत्ररक्षण आणि आपण पाहिलं गेलं डॉट चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम चेंडूची सफर राहिली. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये चौकार आला त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न विजय नाईकला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा प्रमुख अस्त्र पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. आणि इथून मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग जुळला नाही. आणि इथून मात्र पंच आम्हाला सांगतील की बाईकच्या स्वरूपात अच्छा निश्चित स्वरूपात आपण पाहतोय पहिलं षटक 4 चेंडूच आपण पाहिलं त्या ठिकाणी 2 चेंडूंना पॅनल्टीला सामोरे गेला होता भिंगार संघ. आणि इथून आपण पाहिला पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 4 धावा आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या पाहुण्यांचा शुभागमन होत असताना सन्माननीय उमेश तांडेल तसेच दशरथ पाटील तसेच साजनजी पावशे या तिन्ही व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी शुभागमन झालाय. मी तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की मंचावर देऊन मात्र स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच आपण पाहतोय त्यांच्या समवेत दर्शनजी पाटील यांचं देखील आगमन झालं गेले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र टॉस साठी आपण पाहतोय दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेलेत. आपण पाहतोय चिंचकांबला आणि सीबीडी बेलापूर. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला 2 संघ पाहायला मिळतील. अर्थातच एका बाजूला आपण जर का पाहायला गेला हेमंत ठाकूरची सेना तर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सुनील मुकनेची एक दमदार सेना पाहायला मिळेल. अतिशय चांगली लढत आपल्याला निश्चित स्वरूपात पुढच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. या स्पर्धेच्या मुख्य आधारस्तंभ आपण पाहतोय सर्वांची लाडक्या आपण पाहतोय जयवंत दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मैदानाच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी पंचाने मात्र आम्हाला सांगितलं गेला आणि इथून पहिला धक्का लागेल. बॅटिंग करत असताना भिंगार टीमला 4 अंकावरती यावेळेस नाणेफेकी संपन्न झाले. टॉस जिंकला आपण पाहतोय. चिंचकांबळा टीमला जो काय डिसिजन असेल तो मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचा आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने दोन्ही संघ मात्र दिलेल्या वेळेवरती मात्र दाखल झाले आहेत. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल आपण पाहतोय.
मैदानाच्या आतमध्ये सामना देखील तेवढाच महत्वाचा. आपण जर का पाहायला गेला आज 11 स्टार कांदा टीमला फार चांगले बॅटिंग दाखवली आहे. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये 54 धावेचं लक्ष ठेवलंय. आपण जर कांदा टीमचा विचार केला गेला रामकाका नाईक यांना आपण पाहतोय वयाच्या 40+ देखील मात्र फार चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आज कांदा टीमसाठी खेळला जातोय. ज्या अनुषंगाने आज पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये कांदा संघाची मात्र ओळख राहिली आहे ती कायम स्वरूपी मात्र आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिले. आज देखील तो संघ या मैदानाच्या आतमध्ये उतरला आपण पाहतोय. हे मैदान म्हटलं तर कांदा टीमसाठी एक लकी मैदान सातत्याने आपण पाहतोय. ज्या ज्या वेळेस या मैदानावरती स्पर्धा होतात त्या त्या वेळी हा कांदा संघ मात्र बक्षीस पात्रामध्ये मात्र कायम आम्ही पाहिला आहे. मात्र पाहावं लागेल तसेच आपण पाहतोय धामणी गावातील पोलीस पाटील सन्माननीय आदरणीय रमेशजी भस्मा या साहेबांना विनंती करेन की मंचेवरती मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण पाहिलं गेलं 60 संघांना प्राधान्य दिलं आणि त्यामधून फक्त एका खेळाचं स्वप्न साकार होईल मालिकावीरसाठी ज्याने आम्हाला फ्रीज यावेळेस मात्र पुरस्कृत केलाय. त्यांना विनंती करेन की मंचावरती मात्र मॅचचा आनंद घ्यायचा आहे. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय चेंडू जाईल. आपण पाहतोय 6 धाब्यांसाठी हा बिगेड षटकार फलंदाज आपण पाहतोय अवी जाधवच्या बॅटमधून हा पहिला तडका. इथून मात्र अजय नाईक वरती प्रहार आणि 6 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 अंकावरती अप्रतिम आपण पाहतोय. ज्या ठिकाणी 54 धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी हा संघर्ष मात्र जोपर्यंत धीरज पवार मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत पलटवार मैदानाच्या आतमध्ये केला जाईल यात मात्र शंका नाही आहे. मात्र त्यासाठी प्रयत्न किती केले जातील खांदा टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं तेवढेच गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना सांघिक अर्धशतक कंप्लीट केलाय आणि त्या धाबा मात्र कुठे का होईना पुरेशा ठरतील का. 2 धाब्याने पॅनलच्या समोर गेलाय ते 2 चेंडू आणि कितपत मागात पडतील भिंगार टीमला हे देखील अंतिम क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू शॉट आपल्याची सफर आपण पाहतो गोल्डन स्पॉट वरती चेंडू ज्यावेळेस रिलीज झाला चेंडू मध्ये अतिरिक्त उंची प्राप्त झाली आणि त्यानंतर मात्र हा डॉट चेंडू कमबॅक करणं फार गरजेचं होतं. ज्या रीतीने षटकार सजवला त्यानंतर मात्र फार चांगली वापसी मैदानाच्या आतमध्ये आहे. या षटकातील आपण जर का पाहिलं गेला 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अद्यापर्यंत संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 अंकावरती आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर लोअर फुल टॉस आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी सुद्दाम नाईकला आपण पाहतोय अतिशय चातुर्याने क्षेत्ररक्षण दाखवल्यानंतर तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. इथून मात्र धावांसाठी संघर्ष केला जाईल का अद्यापर्यंत आपण पाहतोय 11 धावा धावपल करते लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकातील उर्वरित अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडू गणित एखादा बिगिट मैदानाच्या आतमध्ये धीरज पवार ठोकेल का हे देखील पाहावं लागेल. कारण धीरज पवार मध्ये पॉवर भरपूर आहे मात्र मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध करावं लागेल. ज्या अनुषंगाने संघाचा प्रमुख फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि इथून मात्र चांगला खेळ करेल का आपण पाहतोय. सन्माननीय रमेशजी भस्म यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. सातत्यानं जेवण दादा नितेश दादा यांच्या पाठीशी मात्र त्यांचा फार मोठा हात असतो. आपण पाहतोय अक्रॉस लाईन्स फटका सजवण्याचा प्रयत्न कॅच सोडली की मॅच येणारा वेळ मात्र आपण पाहतोय खांदा टीमला सांगून जाईल. ज्या ज्या वेळी या मैदानावरती फलंदाज झेल सोडलेत त्या वेळी फलंदाजाने मात्र फार चांगली बॅटिंग केली आहे. मात्र इथून धीरज पवारचा झेल सोडलाय आणि इथून मात्र त्या झेलची किंमत मोजेल का 11 स्टार कांदा संघ हे देखील पाहावं लागेल. ज्या अनुषंगाने मिळाले एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्याने 12 अंकावरती या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. समीकरण थोडस कठीण होत असताना आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आपण जर का पाहिलं गेलं भिंगार टीमला ज्या ठिकाणी अजय नाईकचे स्वस्तात बाद होणार कुठे का होईना थोडस मात्र आपण पाहतोय चिंतेचा विषय ठरला डगआउट मध्ये आणि त्यासाठी संघर्ष केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय नाईक यावेळेस मात्र फार चांगलं कमबॅक करत असताना पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध एलिमिनेशन कमी चेंडू भरपूर काळ हवेमध्ये चेंडू खाली राम नाईकला पाहतोय कमालीचा झेल टिपला जाईल आणि धक्का क्रमांक 2 आपण पाहतोय भिंगार टीमला 12 अंकावरती. सोडलेला झेल आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून 12 चेंडू या 42 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सोडवलं जाईल का. जर का एखादा चांगलं षटक बॅटिंग करण्यासाठी मात्र जर का मैदानाच्या आतमध्ये साध्य केला तर निश्चित स्वरूपात या धावांचा पाठलाग देखील केला जाईल यात मात्र शंका नाही. आपण पाहतोय
आज जर आपण पाहिलं गेला या स्पर्धेचे प्रणेत्या आमच्या सर्वांचे लाडक्या नितेश दादा बसमा यांचा आपण वाढदिवस पाहतोय आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या मात्र लाख लाख शुभेच्छा असतील. त्यांचा वाढदिवस आम्ही रात्री 12 वाजता या ठिकाणी सेलिब्रेट केला आपण पाहतोय आणि आज कुठे का होईना या स्पर्धेचा शेवटचा रात्र आपण पाहतोय ज्या अनुषंगाने ही स्पर्धा भरवली गेली आहे 6 रात्रीमध्ये आणि ही अंतिम रजनी आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजकांनी घेतलेली मेहनत ग्रामस्थांची लाभलेली साथ त्या साथीमुळे आज ही स्पर्धा अव्वल दर्जावरती मात्र जाऊन पोहोचली आपण पाहतोय. आज मात्र या स्पर्धेमध्ये आदिवासी टेनिस क्रिकेटमधील तारे सिताऱ्या मैदानाच्या आतमध्ये चमकताना दिसतील. यावेळेस मात्र आनंद कार्पेंटर पटका सजवला आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अजय नाईकला फार चांगले क्षेत्ररक्षण पिकी अचूक आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. इथून मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागेल कारण इथून जर का डबल सिंगल जरी प्राधान्य दिला तर इथून खांदा टीमला मात्र त्याचा फारसा फरक पडणार नाही कारण खांदा टीमला देखील माहिती आहे 12 चेंडूने समीकरण आपण पाहिलं होतं 42 धाबींचा म्हणजे प्रति षटकामध्ये आपण जर का पाहिलं गेलं 20+ धावसंख्या बनवण्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतील का फलंदाज हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा मात्र गोल्डन स्पॉट बॅटची लेडिंग घ्यायची पंच आम्हाला सांगतील. यावेळेस मात्र फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 वैभवच्या स्वरूपात आपण पाहतोय भिंगार टीमला 13 अंकावरती. चला स्पीडअप घ्यायचं आणि फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. समीकरण आव्हान आपण जर का पाहिलं गेलं थोडंसं का होईना कठीण होत असताना त्याचं कारण आपण पाहिलं गोलंदाजी फार चांगली केली आहे आपण पाहतोय खांदा टीमच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने 5व्या क्रमांकावरती अतुल नाईकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आपण पाहतोय. धीरज पवार मैदानाच्या आतमध्ये राहून देखील सामना परास्त होईल का जिंकला जाईल बॅटिंग करत असताना हे देखील पाहावं लागेल. झेल सोडलाय त्याचा पलटवार मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का गोलंदाज आपलं वर्चस्व कायम प्रस्थापित ठेवेल मैदानाच्या आतमध्ये हे देखील पाहावं लागेल. ज्या खांदा टीमसाठी हे मैदान कुठे का होईना मात्र फार लकी आपण पाहतोय. इथून मात्र आनंद कार्पेंटर फटका सजवलाय मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि इथून मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आणि इथून जास्तीत जास्त स्ट्राईक कशा रीतीने धीरज पवारला देता येईल यासाठी प्रयत्न मात्र केले जातील मैदानाच्या आतमध्ये. सामना जिंका अथवा हरवा यासाठी मात्र ही लढाई मैदानाच्या आतमध्ये मात्र त्यासाठी संघर्ष केला जाईल का धीरज पवारच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. झेल सोडला होता आपण पाहतोय आणि इथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सुदाम नाईक संघाचा आपण पाहतोय एक प्रमुख गोलंदाज. कमालीची गोलंदाजी अपील जरूर पाहायला मिळाले मात्र पंच आम्हाला सांगतील की लाईन आपण पाहिले गेले थोडीशी मात्र अतिरिक्त आपण पाहिलं गेलं आणि इथून पाहतोय हा डॉट चेंडू इथून एक एक डॉट चेंडू पूर्णपणे दबाव निर्माण करेल आणि त्या दबावाला जर का हटवायचं असेल तर इथून आक्रमण हा तंत्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला मात्र वापरावं लागेल आणि त्यासाठी धीरज पवार कितपत शांत ठेवलं जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज सुदाम नाईक अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय बॅटची टॉप एज मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू तोपर्यंत एक सिंगल तर कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धाबा देखील सहज रीतीने यावेळेस मात्र कम्प्लीट होतील आपण पाहतोय आणि या 2 धाब्याने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 16 अंकावरती. इथून खांदा टीमला देखील माहिती आहे डबल सिंगलने त्यांना फारसा फरक पडणार नाही मात्र इथून जर का भिंगार टीमला आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल या सामन्यामध्ये तर इथून आक्रमण हा पवित्रा मैदानाच्या आतमध्ये सादर करावं लागेल. त्यासाठी धीरज पवारला ओळखलं जातं मात्र अद्यापर्यंत प्रेक्षक वर्गांना ती ओळख पटवू दिली नाही कारण त्याचं कारण आपण पाहिलं गोलंदाजी फार चांगली आहे 11 स्टार खांदा टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो वेगवान चेंडूची सफर आणि इथून आपण जर का पाहिलं गेला एक सिंगल तर कम्प्लीट होईल आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या 17 अंकावरती आणि अद्यापर्यंत या षटकातील मात्र खेळ समाप्त झालाय. आपण पाहिलं गेलं 18 चेंडूच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा म्हणजे कुठे का होईना एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये. आता येणारे अंतिम 6 चेंडू आणि तब्बल 37 धावसंख्येची गरज असेल. जरी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले तरी सामना जिंकू शकत नाही एखादा चमत्कार घडला मैदानाच्या आतमध्ये तर निश्चित स्वरूपात सामना रप्यान टप होईल यात मात्र शंका नाही नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सीबीडी बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचकामला. सध्याच्या घडीला अतिशय इन्फॉर्म मध्ये असलेला सीबीडी बेलापूर संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय खालापूर विभागातील चिंचकामला संघ. मात्र पाहावं लागेल कशा रीतीनं हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जाईल. ज्या अनुषंगाने टॉस झाला आपण पाहतोय टॉस जिंकला गेला चिंचकामला टीमला मात्र डिसिजन अद्यापही आमच्यापर्यंत पोहोचलं नाही अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा आपण पाहिले गेला अंतिम षटकामध्ये यावेळेस राम नाईकला आपण पाहतोय फार वर्षाचा अनुभव टेनिस क्रिकेटमध्ये आणि आपल्या अनुभवाच्या जोरावरती आज ज्या रीतीने संघाला आपण पाहिलं गेला
त्यांना मात्र ज्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन आणला आपण पाहतोय. आपण पाहिल्या गेला त्यांचा जर्सी नंबर 111 आपण पाहतोय, फार चांगला नंबर आपण पाहतोय. आणि इथून मात्र चेंडू देखील तेवढा सुंदर, जरी 40+ असले तरी देखील मैदानाच्या आतमध्ये चांगल्या फलंदाजाला शांत ठेवण्याची क्षमता आपण पाहतो. सातत्यानं राम नाईकच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये पाहिले आहे, ज्या ठिकाणी आदिवासी पनवेल प्रीमियर लीग मध्ये देखील फार चांगला खेळ राहिला होता. आणि इथून पाहतोय सुंदर फटका सजवलाय, इलिमिनेशन कमी आहे, चेंडू खाली सुदाम नाईक, टिपला जाईल संपेल फलंदाज धीरज पवारचा खेळ. धक्का क्रमांक आपण पाहतोय 4 लागत असताना 17 या अंकावरती पूर्णपणे एकतर्फी सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दह्या जाधवला आपण पाहतोय. यावेळेस मात्र कुठे गावहीना औपचारिकता बाकी असताना 5 चेंडू आणि 4 चेंडू आणि तब्बल 37 धावसंख्येची गरज असेल. सामना पूर्णपणे एकतर्फी आपण पाहतोय. यावेळेस मात्र अंतिम क्षणाला का होईना मोठे पहार करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, ज्या पटक्यांच्या सुरुवातीला गरज होती ते पटके मात्र उशिराने येत असताना या 6 धावेनं धावांचं अंतर कमी होईल आपण पाहतोय. आणि संघाची टोटल धावसंख्या 23 अंकावरती. आता समीकरण आपण जर का पाहिले गेल्या येणारे 3 चेंडू आणि अद्यापही 31 धावसंख्येची गरज असेल, म्हणजे इथून फारसा फरक पडणार नाही आपण पाहतोय खांदा टीमला. पुढचा चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदर आपण पाहिलं गेलं ब्लॉकलची सफर, आणि तोपर्यंत कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही मैदानाच्या आतमध्ये. कारण मैदानाच्या आतमध्ये फक्त औपचारिकता बाकी असताना उर्वरित अद्याप फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेला पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग फार चांगली राहिली आहे, 54 धावेचं टार्गेट सेट केला आणि तिथून मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आपण पाहतोय. आणि अद्याप आपण पाहिलं गेला मिळेल एक सिंगल धाव आणि अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सिबडे बेलापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचकामला टीमने मात्र टॉस जिंकलाय. डिसिजन जो काय असेल तो मात्र आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्या निर्णयावरती मात्र त्वरित अंमलबजावणी करायची आपण पाहतोय. आपल्याकडे आज वेळेला फार महत्व द्यावं लागेल, ज्या अनुषंगाने आज 10 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. तब्बल या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये जाण्यासाठी आज एक संघ